नमस्कार, आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन। जेव्हा मी जिल्हाधिकारी झाल्यापासून अंबरनाथ निवडणूक असेल, अंबरनाथची निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक असतील, अशा काळामध्ये ह्या दोन्ही निवडणुका तसेच त्याच्यामुळे बरेचसे लोकांना सामावून घ्यायचं होतं। जुने कार्यकर्ते ज्यांना नगरसेवक तिकीट मिळालेलं आहे त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये घेतलं नाही आहे, कारण की कसं आहे की संघटना बांधण्यासाठी काम करायचं होतं आणि आमच्यामध्ये एक अशी पद्धत आहे की एक व्यक्ती एक पद, त्यामुळे ही टीम थोडीशी संघटना म्हणजे सगळी टीम बनवायला थोडासा आम्ही वेळ घेतलेला आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या कल्याण जिल्ह्याची पदाधिकारी कार्यकारिणी घोषित केली। आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब यांनी आज सगळ्यांना आपले नावं सांगितली। रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कमिटी स्थापन झाली। कसं असतं, भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं कुणाला कसं कुठं बसवायचं आणि कुठली जबाबदारी द्यायची याकरिता थोडंसं सगळे विचार विनिमय करून बसत असतो आम्ही। आणि मग भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून जी घटनात्मक पद्धत आहे भाजपची, 10 उपाध्यक्ष, 10 सचिव, 4 सरचिटणीस, महिला मोर्चा, युवा मोर्चा, अशी सगळी कार्यकारिणी करून सगळ्या जातीतल्या सगळ्या धर्मातल्या लोकांना यामध्ये समाविष्ट करून घेऊन परंतु मधल्या काळामध्ये असलेल्या आपल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अंबरनाथ असेल, कल्याण डोंबिवली असेल, या सर्व निवडणुकांमध्ये जी धावपळ असते त्या धावपळीमध्ये सुद्धा अनेक कार्यकर्त्यांना महानगरपालिकेत आणि नगर परिषदेमध्ये निवडणुकीची संधी दिली जाते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आणि सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेण्याच्या दृष्टीने ही जी सगळी प्रक्रिया ही आत्तापर्यंत थांबलेली होती। आता सर्व निवडणुका संपलेल्या आहेत आणि जे सर्व कार्यकर्ते निवडून आले। नमस्कार, आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन।